ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। जळगाव महानगरपालिकेच्या कंत्राटी स्वच्छता व घंटागाडी कर्मचाऱ्यांनी गेल्या 1.5 महिन्यांपासून वेतन न मिळाल्याच्या निषेधार्थ आज काम बंद आंदोलन सुरू केले। या आंदोलनामुळे शहरातील कचरा संकलन आणि स्वच्छता व्यवस्था विस्कळीत झाली असून आरोग्य यंत्रणेवर याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जाते। कंत्राटी पद्धतीवर कार्यरत असलेल्या सुमारे 900 स्वच्छता कर्मचाऱ्यांचे वेतन गेल्या 1.5 महिन्यांपासून प्रलंबित असल्याचा कर्मचाऱ्यांचा आरोप आहे। नियमित काम करूनही पगार न मिळाल्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले असून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण झाले असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली। सदर स्वच्छता कंत्राट BVG ग्रुपकडे असून वारंवार मागणी करूनही वेतन अदा न झाल्याने अखेर कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलनाचा मार्ग स्वीकारलाय। जोपर्यंत आमचे थकीत वेतन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा ठाम पवित्रा आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांनी घेतलाय। या आंदोलनामुळे जळगाव शहरातील कचरा संकलन, घंटागाडी सेवा आणि स्वच्छता व्यवस्थेवर परिणाम झाला असून शहराच्या आरोग्य व्यवस्थेसमोरही आव्हान निर्माण झाले आहे। आता या प्रकरणात जळगाव महानगरपालिका प्रशासन आणि संबंधित कंत्राटदार कोणती भूमिका घेतात, तसेच कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न किती लवकर मार्गी लागतो याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे। हमारी मांगे पूरी करो, हमारे आमची पगार झालीच पाहिजे, आमची पगार झालीच पाहिजे, पगार झाल्याशिवाय मी गाड्या काढणार नाही, पगार झाल्याशिवाय राहणार नाही। घंटागाड्या फक्त आमच्या पगारासाठीच बंद केले आहे, कारण आमचा पगार टायमावरती होत नाही। कारण विषय असा आहे की आम्हाला सांगितलं होतं 7 तारखेला पगार होईल तुमचा, आणि आज 15 तारीख आलेली आहे आणि दर महिन्याला तेच चगव चालू आहे त्यांची की बाबा आज करू, उद्या करू, आज करू, उद्यात करू, तितकंच सांगणं त्यांचं। कुठेतरी आरोग्य यंत्रणा विस्कळीत झाली, आज काय सांगणार? नियोजन नाही त्या गोष्टीचं। काय मागणी आता आपली? काय मागणी आहे? मागणी फक्त इतकंच आहे, टायमावरती पगार व्हायला पाहिजे, म्हणजे आमचं भाड्याचं घर आहे, थोडस व्यवस्थित होईल। टायमावरती आम्ही येतो, जायला टाइम होतो, त्याचे फक्त दुसरं काहीच नाही। ईश्वर दोघच बंद आंदोलन करण्यात आलंय, काय मागण्या आहेत आपल्या? घंटागाड्या बंद आहे, आरोग्य आज 1.5 महिना झाला पगार नाही। आम्ही विचारणा केली आज सकाळी, यांनी रेड्डी साहेबांनी, पवार साहेबांनी सांगितलं की आता 2 दिवसांनी पगार होतील। आज हे तुम्हाला सांगताय की आज दुपारपर्यंत होतील। मग आम्ही जो वारंवार विचारत होतो, मग यांनी आम्हाला सांगायला हवं होतं की आज तुमचा पगार करणार आहे। आम्ही यांना नोटीस का देऊ? हे आम्हाला न सांगता पगार टाकतच नाही ना। आणि जे मागण्या होत्या बुवा आमच्या यांनी लेखी स्वरूपात काहीच नाही केले, आमचे ऍग्रीमेंट झालेच नाही। काय मागण्या आहेत आपल्या? ऍग्रीमेंट केल्याने जो पगार ठरवणार होते आमच्यासोबत, तुम्ही आज किती कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केलंय? 900 कर्मचारी टोटल। कुठेतरी आरोग्य यंत्रणेवर या ठिकाणी परिणाम झालेला आहे, काय सांगणार? काय मागणी राहील आता आपली? माझी आयुक्त साहेबांना एवढीच मागणी आहे की जो पगार यांनी आम्हाला लिहून दिलेला होता बुवा, त्या स्वरूपात आम्हाला पगार मिळावा। जे पैसे कट केलेले जात आहे ते पैसे कट नको व्हायला। आम्ही काही मागत पण नाही त्यांना, सेफ्टी किट तर मिळालंच नाही, सेफ्टी किट म्हणून काहीच दिलेले नाही त्यांनी आम्हाला। माझी आयुक्त साहेबांना एवढीच विनंती आहे, आमच्या याच्यावर दखल घ्यावी आणि BVG वर काहीतरी कारवाई करावी। किती महिन्यापासून पगार? प्रत्येक आज 9 महिने झाले कंपनीला, 9 महिन्यापासून हाच त्रास आहे आम्हाला। यांनी सांगितलं 3600 PF, 3600 PF एकाही कर्मचाऱ्याला मिळाला नाही, एकाही नाही। हे म्हणतात 30 दिवस भरा, 30 दिवस भरल्यावर 3600 पडेल, आणि अजून म्हणतात 26 दिवस भरा, ऑफ भरावं लागतील। नेमकं यांची बाजू काय मांडायची तेच त्यांना समजत नाही। मनमानी कारभार चालू आहे। नाव सांगा आपलं? जय सपकाळे। BVG कंपनीचा हे आहे, आज पगार झालेला नाही म्हणून कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केलं। काय म्हणतात? पगार झाले नाही म्हणून कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केलंय, काय सांगाल? सगळ्यात महत्वाचं, कामगारांनी आज जे काम बंद केलं हे न सांगता बंद केलं, त्याच्याबद्दल मला आक्षेप आहे। आणि दुसरं, पगार झाले नाहीत त्यासाठी आमचे ऑलरेडी काम चालू आहेत आणि आज ते पगार होतातही आहे, आणि आज दुपारपर्यंत त्यांचे पगार पडून जातील। फक्त माझी ही अपेक्षा होती कामगारांकडून की ऍटलिस्ट त्यांनी मला
आधी पूर्वकल्पना द्यायला पाहिजे होती, जेणेकरून आज हे काम बंद करायची वेळ आली नसते आपल्यावर. कल्पना जर दिली किती होती दिवसात पगार होतील आता? हा? किती दिवसात पगार होतील? आज होऊन जाईल काय.